कसला घाल का? शंभूराजांवर कुणीतरी हल्ला केलाय. अरे देवा, शंभूराजे. धाकट्या बाई, तुम्ही शांत राहा. शंभूराजे सुखरूप असतील. रे देवा, आई जगदंबे. पारू, शंभूराजांना आमच्या समोर हजर करा, जसे असतील तसे. तुम्ही गोंधळात भर घालू नका. तिकडे महाराज आहेत, आऊसाहेब आहेत. कोण असेल कोण तो नराधाम? ते कळेलच आता. बाणगुळ, कोण रा तू? तुला आता आम्हा नेताजीराव, मारू नका त्याला. जिवंत पकडा त्याला. अहो पराची हिंमत कशी झाली? येऊन जा याला, चौकशी करा. थांबा नेताजी, जहर लागली कट्यार येते. नीट हाताळा. जखम झाल्यास मरण यातना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. संशय आला होता त्याचा. सुरुवातीला पाहिले तर त्याच्या हालचाली मावळी वाटल्या नाही. जेव्हा आम्ही निरखून पाहिलं तेव्हा नमाजाची खूण दिसली. शाबास. याचा अर्थ तुम्ही सावध होतात. जी आबासाहेब. शंभूराजे, क्षणापूर्वीच शुभमंगल सावधान ऐकलं होतं, लगेच सावधही झालात. हो, हे मात्र खरं. तसे सगळे सावध होता. शिवबा, तुम्ही तर किती वेळा सावध झाला. साहेब, सावधानतेमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. केवड्याच्या बनात साप सळसळत असतातच. चला, लग्न समारंभ चालू असू द्या. या. अगं, शंभूराज, तुम्हाला आज जाता यायचं नाही. दार धरले तुमच्या बहिणींनी. का? अहो विचारा की तेच. आम्ही विचारायचं? वय विचारायचं, तशी रीतच आहे विचारायची. विचारा का बाई का धरले दार? बाई, दार का धरलंय? आम्ही तुमची कन्या मागायला आलोय. आता काय म्हणायचंय? तेच ती सांगा. लुगडं देन बहिणी, चोळी देन बहिणी, पण आमची कन्या देणार नाही. लुगडं नको बंधू, चोळीही नको. आम्ही तुमची कन्या आमच्या घरी घेऊन जाऊ. सोनं देतो बहिणी, नाणं देतो ताई, पण आमची कन्या तुझ्या घरी देणार नाही. सोनं नको भावा, नाणंही नको. आम्ही तुमची कन्या शर्तीने घेऊन जाऊ. ताई कन्या मागते, देऊया का? हो दे गंगा गौरी, देव वंशांच्या घरी. ये, धान्याचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांना आत या. तांदळावर सोन्याच्या अंगठीने आपल्या कुलदेवतेचं नाव लिहा.
आणि सुनबाईंचं नाव काय असेल? यशोदा साजेचं नाव आहे. तुम्ही म्हणा यशोदा, आम्ही त्यांना येसूबाईच म्हणणार. येसूबाई, जी येसूबाई आता नाव घ्या. पहिले कंकण हे सौभाग्याचे, विसरते दिवस बालपणाचे. दुसरे कंकण आनंदाचे, लज्जेचे आणि विनयाचे. तिसरे कंकण हात शोभतो, सौख्याचा राजगड खुलतो. चौथे कंकण कंकणाची शोभा विलसे, सासर करेन आपलेसे. पाचव्या कंकणी प्रभा मंगलतेची, वाढवेन कीर्ती दोन्ही कुलांची. सहावे कंकण किणकिणते हाती, बहिणी समान नणंद असती. सातव्या कंकणी सात सासवा घरी, जीवन होई हो भर जरी. आठवे कंकण हे सौभाग्याचे, शंभूराजे युवराज स्वराज्याचे. 9 कंकणांनी भरला सौभाग्याचा चुढा, शिवरायांनी उघडला सौख्याचा पुढा. रयतेवर आहे जिजाऊंची अखंड सावली, शंभूराजेंना जन्म देणारी धन्य ती माऊली. या भांड्यात असेल दागिना. ही तुमची परीक्षा आणि इथून पुढे रोज परीक्षा. ओळखा कोणत्या हंड्याचे दागिनाचे. यात असणार. यात नसला तर दुसऱ्या भांड्यात शोधा. शंभूराजे, दागिना शोधायला मदत करा. दागिना सहजासहजी सापडणार नाही. का? तो आम्ही लपवलाय. सोयराबाई, सांगा आता सुनेला, नका दमवू. शंभूराजे मदत करा बायकोला. सोयराबाई, सांगा आता. खरं तर आम्ही तुम्हाला रडवणारच होतो, पण आऊसाहेबांचा आदेश सांगावं तर लागणार. या भांड्यात आहे दागिना. वहिनी साहेब बघा बघा लवकर. अगं बाई, मोहनमाळ आणि घडणावळ तर बघा किती सुंदर आहे. आता हा दागिना तुम्हालाच ठेवा. हा, आमच्याकडे छान आहे. शंभूराजा घ्या, साखऱ्या वाटा सगळ्यांचं तोंड गोड करा. लक्षात ठेवा, इथून पुढे पहिल्यांदा बायकोचं तोंड गोड करायला शिका, मग इतरांचं. अगं बाई, खरंच बायकोला भरवू लागले की. हल्ला करणाऱ्याचे नाव असलम खान. शाहिस्ते खानाच्या सुनेनं त्याला पाठवलं होतं. सकीना तिचं नाव. ती सापडली. ती पुण्यातून फरार झाली, परंतु घरावरील छाप्यात शाहिस्ते खानाची 2 पत्र सापडली. ठीक, तुर्तास त्याला वासोट्यावर ठेवा. या आपण. जी. शंभूराजे,
या सुनबाई या. आणि हे काय हळदीच्या अंगानं चालत? येसूला भेटायचे होते, धीर निघाला नाही. आयुष्यमान भव. अख्खा राजगड खुश आहे तुमच्यावर. पण काल घाबरले होते आबासाहेब. हल्ला झाला म्हणून? छे छे, असं घाबरायचं नाही. असे हल्ले होतातच. कर्तबगार माणसाच्या पाठीवर हल्ला आधीच चिकटलेला असतो, त्यानंतर त्याच्यावर ढाल बांधलेली असते. आपण भ्यायचं नाही. जी आबासाहेब. आणि हल्ला परतून लावायला शिकायचं, जसा हा हल्ला शंभूराजेंनी परतून लावला. येसुबाई, हल्ला प्रत्येक वेळेला शत्रूचाच असतो असं नाही बरं. आप्तगणांकडूनही तो होतो. खर तर नातेवाईक, आप्तगण हे त्यासाठीच असतात. पण आपण त्यांच्यापासूनही सावध राहायचं हमेशा. जी. कदाचित तुमच्या नजरेला ते अधिक दिसतील. ते ओळखा. ते कसे ओळखायचे? आप्तगणातील माणूस हल्ला करण्याआधी कमालीचा शांत भासतो, पण एकदा का त्याच्या मनाला आपली प्रगती खटकली की त्याच्या हृदयातल्या बिळातून साप फुतकारल्यासारखा बाहेर पडतो. डोळ्यातून आगीचा वर्षाव होतो. जिभा नागिणीप्रमाणे दंश करतात. त्यालाच टोमणे म्हणतात. हात सर्पासारखे सळसळत राहतात कारस्थान करण्यासाठी. वेळखा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. हल्ला, आक्रमण, झडप हे शब्द पाठ करून ठेवा. आपण स्वराज्य उभं करत आहोत, त्यामुळे कुठे ना कुठे झडप घालणारे, हल्ला करणारे तयार होतच असतात. या अल्लाह, तेरी रहनुमाई बेइंतहा है. सारी कायनात की मिठास भर दी तूने सामने. जहापना, खत में मजकूर. बेदीजिए काबू. जहापना, आपके हाथों का निशान. जहांपना, गुटली डाल दीजिए. जी जिले सुबानी. शुक्रिया. सचमुच पिताजी, हम बड़े ही भाग्यशाली हैं. जब ये पौधा बड़ा होगा, फलेगा, फूलेगा, तो इसकी छाव हमें ठीक उसी तरह से पना देगी जैसे कि आलमगीर बादशाह की कृपा दृष्टि हम पर है. पिताजी, ऐसा पौधा पाना आसान नहीं. उसके लिए उतनी हैसियत होनी चाहिए. राम सिंह, हैसियत आपने देख ली है. आइए आपको काबिलियत दिखाते. हो साहेब, सुपारी खेळायची. येसूबाई, आता शंभूराजांच्या हातातून सोडवा सुपारी. शंभूराज, घट्ट धरा, सोडू नका सुपारी. येसूबाई, आता तुम्ही धरा.
अहो अशी नाही, द्या इथे. ही अशी बोटांच्या मधोमध घट्ट पकडायची. घ्या. बरोबर. शंभूराजे, डाव्या हाताने सोडवायची सुपारी. ताई साहेब, पहिला तांब्या तुमचा. होता दोघांवर. तुमचा मान पहिला. हो. महाराज, हे पोत आई भवानीचा मानाचा आहे. हे पोत नाचून संग माझ्याकडे द्या, मग मी तांबडं फुट पावतर नाचवतो बघा. या शंभूराजे, हा मानाचा पोत तुम्ही नाचवा. 4 पावलं चाला आणि पोत भुत्या बाबांच्या हाती द्या. जी आबासाहेब. आई राजा उधे उधे, तुझा गोंधळ मांडीला गे आई, गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गे आई, गोंधळाला याव. हा मांडीला गे आई, गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गे आई, गोंधळाला याव. हे तुळजापूरची आई भवानी गोंधळाला ये ग, तुझा गोंधळ मांडीला गे आई, गोंधळाला ये ग. जेजुरीच्या खंडेराया जागरणाला याव, गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला याव, गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला याव. हा सदानंदीचा उधे उधे. राज, द्या आता पोत आमच्याकडे. जाऊन बसा तुम्ही. जहांपना, आपका हुक्म सर आंखों पर रखकर सरदार, वफादार और सूबेदारों को बुलाया गया है. सबको बुलाने की वजह है वो दक्खनी गुस्ताख, बीजापुर के आदिल खान के एक सूबे के जागीरदार शाहजी का परजन सिवा. वो सीवा एक मामूली जमींदार. उस मराठा जमींदार को हमारी ताकत का अंदाजा नहीं. उसे अंदाजा है, फिर भी वो आलमगीर औरंगजेब से टकराने की जुर्रत कर रहा है. पता है क्यों? क्योंकि उसे लगता है कि वो बहुत चालाक है. उसने शाइस्ता खान की 3 उंगलियां काटी. लेकिन आजकल ऐसी अफवाह फैली हुई है लोगों में कि मुगलिया सल्तनत की नाक कट गई. ऐसी बकवास कर रहे हैं. जहांपना, अगर आपकी इजाजत हो तो हम दक्खन जाएंगे. इनायत खान, तुम वीर सुरमा हो, दानिश्वर हो, लेकिन फिर भी मसलतन हम ये जिम्मेदारी मिर्जा राजा जयसिंह को सौंप रहे हैं. जहांपना, अगर आपकी इजाजत हो तो हम दक्खन जाएंगे. इनायत खान, तुम वीर सुरमा हो, दानिश्वर हो, लेकिन फिर भी मसलतन हम ये जिम्मेदारी मिर्जा राजा जयसिंह को सौंप रहे हैं. हौसला अफजाई का शुक्रिया जहांपना. ये क्या कर दिया आपने जहांपना?
अपना पहना हुआ काबा आपने हमें पहना दिया। अरे मैं बेकसूर हूं, मैंने नहीं किया कुछ भी। हुजूर, चोर इन दोनों में से एक है। पहचान लेंगे, हम चोर को जरूर पहचान लेंगे, लेकिन एक मौका देते हैं चोरी कबूल करने का। चोरी कबूल कर लो, कबूल करो चोरी। शायद चोर को यह पता ही नहीं कि हमारी दिलरुबा को रोज इत्र लगाया जाता है। हमारी दिलरुबा को जो भी छूने की कोशिश करेगा उसके हाथों से इत्र की खुशबू आएगी। गिरफ्तार कर लिया जाए इस चोर को, यही मक्कार चोर है। दिलेर खान नाम है मेरा, दिलेर खान। करीम खान, तुम हमारे सबसे वफादार और पुराने नौकर हो। हमने तुम्हें क्या कुछ नहीं दिया, इज्जत, शोहरत, दौलत, उसके बावजूद तुमने चोरी की। हमारी जान से प्यारी दिलरुबा की चोरी। तुमने उसे हाथ लगाने की जुर्रत कैसे की? हुजूर, मेरे बेटे चांद को ये दिलरुबा बहुत पसंद थी, बजानी थी और सुननी थी। अच्छा, तो चांद हमारी दिलरुबा सुनना चाहता था। बहुत खूब। अब चांद कभी दिलरुबा नहीं सुन सकेगा। हुजूर, चांद अभी बच्चा है, जो सजा देनी है मुझे दे दो। चांद के कानों में खौलता हुआ शीशा डाल दिया जाए। हुक्म की तामील हो। अब्बू नहीं नहीं, अब्बू बचाओ, अब्बू बचाओ, चांद बच्चे, अब्बू बचाओ, हुजूर रहमो, हुजूर रहमो, हुजूर चांद मेरे बच्चे। आज मोसेखोऱ्यात जाऊन यायचं होतं, पासलकरांच्या गावात शेतकऱ्यांशी बोलायचं होतं. जाऊ नये, आज राजकुंवरबाईंची पाठवणी आहे. महाराज, महाराज, शंभूराजे, काय झालं? गोमाजी बाबा, काय झालं? खेळताना तलवार घसरली हातावर. तुम्ही बसा इकडे. अशी कशी तलवार घसरली? बघू, जखम बघू. मोठी जखम आहे. पाणकणी सांगा. आणतो. गोमाजी बाबा, राजवैद्यांना बोलवून या तातडीनं. अशी कशी तलवार चालवली तुम्ही, कळत नाही तुम्हाला? शस्त्र चालवताना कधीही बेसावध आणि गाफील राहायचं नाही, सांगितलं होतं ना तुम्हाला. शंभूराजे, तुम्हाला कित्येक वेळा सांगितलेलं आहे, एका योद्ध्याला आपली बोट महत्वाची. बोट नसलेला योद्धा म्हणजे शाहिस्ते खान, इतकी मोठी जखम झाली, रक्त ठिबकतंय आणि तुम्ही विनोद करताय. आपण समोर असताना आम्हास कसलेच भय वाटत नाही. बरं झालं बाई, आमचा त्रास आता कमी झाला. जखमेवर पट्टीही बांधली आहे राणी साहेबांनी. राजवैद्यजी, आता आमच्या मते तुमची गरज संपली. आमच्या घरचेच वैद्य आलेत आता, आणि नुसतेच घरचे नाही तर हक्काचे देखील. काय शंभूराजे, बरोबर बोलतोय ना आम्ही? शंभूराजे, शंभूराजे सावकाश. येसुबाई,
अगदी सराईतपणे जखम बांधलीत. आईने भाकऱ्यांच्या अगोदर जखम बांधायला शिकवली होती. बाबांची प्रत्येक जखम आम्हीच बांधतो. शाबास. आपण काय एवढे अस्वस्थ आहात? शंभूराजांना याआधी कधी लागलं नाही का? पुतळा राणी साहेब, आम्ही राजे असलो तरी बाप आहोत. आणि शंभूराजे ते तर आमचंच काळीज. ते काळीज फक्त सई राणी साहेबांनी सोनरसात भिजवून आमच्या ओंजळीत ठेवलं एवढंच. त्यांना साधा खर्चटला ना तरी भेगाळतो आम्ही. आज पहिल्यांदा तुम्हाला एवढं भावूक झालेलं पाहिलं. पहिल्यांदा आज तुम्ही बापाच्या रूपात दिसला. ते जखमांना, घावांना, आगीला, वादळाला कशालाच घाबरत नाही. म्हणून काळजी वाटते त्यांची. एक सांगू, आमचा जीव त्यांच्यात आहे. आता करमणार नाही आम्हाला. सखूबाई ही गेल्या, तुम्हीही निघाला. अंबिकाही जातील, काळुंखेही जातील आणि खिलबिलाटही थांबेल. नाही करमणार. आम्हालाही नाही करणार आबा. आता तुमचे आबा नेहमी तुमच्या समोर नसणार. काही गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या गडावर सकाळ, दुपार, संध्याकाळ जशी नियमितपणे न चुकता तोफ वाजते, तसा नियमितपणा ठेवा. आपण तोफ बनून राहू नका. अख्ख्या गावाला ऐकू जाईल असं कधीही बोलू नका. आणखीन एक, प्रतिध्वनी बनून राहा. कोणीही विचारलं तरच उत्तर द्या. पण प्रतिध्वनी सारखं शेवटचा माझाच शब्द खरा असा हेका धरू नका. सासूरवाशिणीनं काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे लक्षात ठेवावं. सुखात राहा, आनंदात राहा. पत्र लिहित राहा. विहीणबाई, आमची कन्या पारिजातकासारखी आहे. पण आता त्याच्या फुलांचा सडा तुमच्या दारात पडणार आहे. सांभाळून घ्या. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.